तर मित्रांनो, आपण गोविंद ऑइल इंडस्ट्रीज या ठिकाणी आलेलो आहेत आणि त्यांचे मालक आपल्याबरोबर आहेत ओंकार. त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा व्यवसाय कसा चालू झाला, किती वर्ष, कोणती पिढी हा व्यवसाय ही आता चालवते, रनिंग आहे. हे 1986ला चालू झालं. आमची ही दुसरी पिढी आता घाणा चालवते आहे. आपण घाण्यावरचं तेल कोल्ड प्रेस तेल तयार करतो. ओके, काय नेमकी प्रोसेस असते? कोल्ड प्रेस तेल म्हणजे ज्यावेळेस आपण तेल बनवतो त्यावेळेस तेलाचं टेम्परेचर हे 40 टेम्परेचरपेक्षा कमी राहतं. त्यातले तेलाचे विटॅमिन वगैरे सगळे गुणधर्म सारखेच राहतात. ओके, एक सेकंद. आता मशीन नेमकं कसं वर्क करते हे आपण बघूया. शेंगदाणा तेल कसं बनतं ते पाहतोय आपण. चित्रा म्हणून शेंगदाणा येतो किंवा गुजरात शेंगदाणा येतो. ते दोन प्रकारचे तेल काढण्यासाठी वापरतो, कारण त्यात तेलाचं प्रमाण जास्त असतं. खास म्हणजे तेल काढण्यासाठीचे शेंगदाणे. हां, ऐका. किती किलो आहे आता हे? हे 2.5 किलो शेंगदाण्याचं 1 किलो तेल निघतं. साधारण 40% शेंगदाण्याला हा उतारा असतो. पाच किलो शेंगदाण्याला 1.5 तास, 1 ते 1.5 तास नक्की. आता एक क्रश होईल, त्याच्यानंतर तेल तयार होईल. पहिल्यांदा कचरा खाली येतो, तो कचरा परत टाकावा लागतो, नंतर चांगलं तेल येईल खाली. खाण्याच्या तेलाला काही केमिकल वापरत नाही. ॲज इट इज काढलं जातं, फक्त गाळून घेतलं जातं तो गाळ काढण्यासाठी. नाही तर गाळ तसं येतो म्हणून गाळून घेतलं जातं. आणि शेंगदाणा तेल का खावं, तर शेंगदाणा तेलामध्ये मुफाचं प्रमाण जास्त असतं, मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड, ज्यांनी तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होण्यासाठी मदत करतं. गुड कोलेस्ट्रॉल वाढवतं आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं. का खावं ना, तर शेंगदाणा तेल आपल्या भारतात बनतं. जे आपल्या भारतात तेल बनतात म्हणजे जे सीड बनतात त्याचं तेल खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि तेल व्हायला वेगवेगळा वेळ लागतो. प्रत्येक तेलाला वेगवेगळा वेळ लागतो. शेंगदाण्याला थोडा वेळ कमी लागतो, करडईला वेळ जास्त लागतो, सूर्यफुलाला वेळ जास्त लागतो, खोबऱ्याला कमी लागतो. प्रमाण जेवढं सीडमध्ये तेलाचं जास्त असेल ना तेवढं तेल कमी लागतं वेळ. हे मशीन एकच वापरता की प्रत्येकाला वेगवेगळ्या मशीन लागते? प्रत्येकाला वेगवेगळी मशीन आहे. आपला सांगलीमध्ये एक घाणा आहे. सांगलीमध्ये आपले कोपवाडी MIDCमध्ये आपला घाणा आहे. मोठ्या प्रमाणात तिथं आपलं तेल काढलं जातं. तिथं आपलं शेंगदाण्याचं तेल आणि तिळाचं तेल काढलं जातं. त्यासाठी सेपरेट घाणे आहे. बाकी कुडवाडीला एक आपला घाणा आहे. तिथं आपलं सूर्यफूल आणि करडई तेल काढलं जातं. तिथं मोठ्या प्रमाणात काढलं जातं. इथं हा छोट्या प्रमाणात इथं काढलं जातं. हां, एक इथं आपण रेग्युलर बदाम तेल, जवस तेल, तीळ तेल जे छोटे आयटम आहेत ते आपण इथं काढतो. बाकी आपले सांगलीला आणि कोटवाडीला बनलं जातं आपलं तेल मोठ्या प्रमाणात. आणि डिस्ट्रीब्यूट कुठं केलं जातं? आपलं नरेला पॅकिंग युनिट आहे, नरे आंबेगावला. आपले 5 शॉप आहेत. एक एक कोथरूडला आहे, एक वारजेला आहे, कोंडव्याला आहे, धायरीला आहे आणि सांगवीला आहे. इथं आपल्याकडे डिस्ट्रीब्यूट होतं. आमची डिलिव्हरी फ्री आहे ऑल ओव्हर पुण्यामध्ये. कुठेही तुम्ही तेल मागवलं तर आम्ही घरपोच देतो 15 लिटरचा घेतला तर. आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रात सुद्धा डिलिव्हरी जाते ट्रान्सपोर्ट प्रमाणे. ॲक्च्युली 2.5 किलो शेंगदाणा टाकला की 1 किलो तेल बनतं. आणि 1.5 किलो जे राहतं, 1 किलो तेल काढल्यानंतर 1.5 किलो जे राहतं त्या पेंडीचे पैसे होतात. पेंड ॲक्च्युली जाते 50 रुपये किलोनी. त्यामुळं आपल्याला बाकी कम्पॅरेटिव्हली लोकांपेक्षा तेल विकणं स्वस्त परवडतं. आता लाकडी गाळा आणि हे कोल्ड प्रेस यात काय फरक असतो आणि काय नेमकं काय? ॲक्च्युली दोन्ही खाण्याची कन्सेप्ट एकच, पण कोल्ड प्रेस तेल हे महत्त्वाचं आहे. त्यातले विटॅमिन जे आहेत ते शेंगदाण्यामधले, करडईमधले, सूर्यफुलामधले ते जसे तसे राहतात. ते महत्त्वाचे आहेत. विटॅमिन आहे असे राहणे. जास्त काय फरक असतो? नाही. टेम्परेचर ज्यावेळेस तेलाचं वाढतं ना त्यावेळेस तेलाचे गुणधर्म नाहीसे होतात. म्हणून तेल कोणतंही रिफाईंड तेल खाल्लं नाही पाहिजे. रिफाईंड तेल बनवताना ॲक्च्युली 400 टेम्परेचर तेल तापवावं लागतं, त्याशिवाय तेलाचा कलर कट होत नाही. घाण्याचं तेल हे कमी वापरावं लागतं. म्हणजे 2 चमचे तुम्ही रिफाईंड वापरलं तर त्याच्या कम्पॅरेटिव्ह 1च चमचा तुम्हाला घाण्याचं तेल वापरावं लागतं. कारण ह्या तेलाला खमंगपणा असतो, थोडं थिकनेस असतो.
हां, अजून पेंट व्हायला तयार नाही झाली, पेंट होते याच्यानंतर पूर्ण. कोल्ड प्रेस तेल घाणं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तेलाला डायरेक्ट हात लावू शकता. तेल गरम होत नाही, म्हणजे हे जर टेम्परेचर 30 सेल्सिअसपेक्षा कमी आहे, त्यामुळं हे नॅचरल राहतं. कोल्ड प्रेस घाणं यालाच म्हणतात, तेल न गरम होणे. ते पेंट ज्यावेळेस त्या कलरची ज्यावेळेस पेंट तयार होते आतमध्ये, त्यावेळेस तुम्ही समजायचं की ह्याचं पूर्ण तेल संपलेलं आहे, काळपट होतं. हे जे कलर आहे, हा कलर निघून जाऊन पूर्ण काळा कलर होऊन जातो, त्यावेळेस ते पेंट तयार होते. पेंट होताना जाणवतं किंवा तेल आता नाही निघणार, याच्यामध्ये काही पर्सेंटेज राहिलेलं नाही आहे. हे आत्ता जे आहे ना तेल, हे छोट्या प्रमाणात असल्यामुळे हे हँडमेड पॅकिंग केलं जातं. आणि बाकी नरेला आपलं पॅकिंग युनिट आहे, तिथं पूर्ण पॅकिंग केलं जातं. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अजून गाळ आहे. हा गाळ पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस तेलाचा कलर हा, ह्याच्यामध्ये गाळाचं प्रमाण जास्त असल्यामुळं हा नाही होते, एकदम क्लीन होईल. ज्यावेळेस 2 कपडे लावून गाळलं जातं त्यावेळेस तो क्लीन होईल. खाली गाळ साचतो, तो गाळ आपण क्लीन करतो आणि असं प्लेन भरतो तेल. हे आपण आता बदामाचं तेल काढत आहोत. साधारण एक 5 किलो बदामाला 2 किलो तेल पडतं. बदामात सगळ्यात कमी आहे ना तेल? बदामाला तेलाचं पर्सेंटेज कमी आहे. हे 2 HP घाणा आहे, 2 HP याला मोटर आहे. हे सिंगल फेजवरती पण चालते. गाण्याची काय किंमत असते? घाण्याची किंमत आता सध्या 1 लाख ते 1,20,000 रुपये किंमत आहे घाण्याची. बदामाला तेलाचं पर्सेंटेज हे 30% आहे फक्त, त्यामुळे बदामाला तेल थोडं कमी पडतं. म्हणजे सूर्यफुलाच्या तेलामध्ये A आणि D विटॅमिन भरपूर असतात आणि हे रिफाईनच्या कम्पॅरेटिव्हली कमी वापरावं लागतं, आरोग्यासाठी चांगले. आता सूर्यफूल तेल काढताना सूर्यफुलाची जी टेस्ट आहे, सूर्यफुलाचा जो स्मेल आहे, हे जाणवतो. म्हणजे बाहेरसुद्धा वास जाणवतो. हे करडईचे सीड आहेत आणि करडईचं तेल आपण आता काढणार आहोत. करडईमध्ये सुद्धा 20% उतारा असतो. त्याचं तेल काढताना खोबरं हे चांगलंच पाहिजे. चांगलं खोबऱ्याचं तेल चांगलं येतं. खराब खोबरं टाकलं तेल हे खराबच होतं. आणि खोबऱ्याच्या तेलाची लाईफ ही फक्त 3 महिने आहे. 3 महिन्यानंतर खोबऱ्याचं तेल हे खराब होतं, कारण ह्यात केमिकल काही वापरत नाही. खोबऱ्याचं तेल हे केसांसाठी एक वापरतात आणि शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी खोबऱ्याचं तेल हे पिलं जातं 1 चमचा वगैरे. खाण्यासाठी पण उपयोग आहे. आता सध्या डाएट म्हणून खोबरं तेल वापरलं जातं भरपूर प्रमाणात. तेच ना, खोबरे तेल हे थंड असल्यामुळे शरीराची उष्णता कमी करते. खोबऱ्याला साधारण एक 50% उतारा आहे. म्हणजे 1 किलो खोबऱ्याला अर्धा किलो तेल पडतं. पाहिलं का? काय किंमत आहे? खोबरं हे 240 रुपये किलो आहे साधारण खोबरं, आणि खोबऱ्याचं तेल हे 320 रुपये लिटर मिळतं. गाड्यावर आपण बघितलेलं आहे. आता पॅकिंग युनिटकडे आपण निघालो आहोत. विशाल भाऊ पुन्हा एकदा ॲक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. तर मित्रांनो, कोल्ड प्रेस मशीनमध्ये तेल कसं तयार केले जातं आपण बघितलेलं आहे आणि ते सगळं तेल या ठिकाणी या फॅक्टरीमध्ये आणलं जाते. या ठिकाणी बॉटल्स फिल केल्या जातात आणि पिशवी बॉटल या दोन्हीमध्ये हे तेल तयार केलं जातं, पॅकिंग केलं जातं. माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकता की हे 5 लिटरचं कॅन आहेत. 5 लिटरचे कॅन इथं आपल्याला बघायला मिळत आहेत आणि हे जे मशीन आहे ह्याच्यामध्ये हे फिलिंग होणार. आता कसं चालतंय, कसं वर्कआउट होतं हे सगळं आपण आता बघूया व्हिडिओच्या माध्यमातून. आता हे 1 लिटर शेंगदाणा तेलाचं आपण पॅकिंग करत आहोत. हे पॅकिंग मशीन आहे. ह्याच्यामध्ये शेंगदाणा तेल पॅकेट होतं. याला कुठंही हात लावला जात नाही, काही नाही. हे पूर्ण हायजेनिक आहे आणि 1 मिनटाला साधारण याच्यात 22 पिशव्या पॅक होतात. त्यावेळेस तेल आपण पॅक करतो त्यावेळेस पूर्ण त्याची काळजी केली जाते, स्वच्छतेची. आणि याच्यामध्ये काही तुम्हाला हात लावण्याची गरज नाही आहे. पूर्ण ॲटोमॅटिक मशीन आहे. 1 लिटर बॉटल पॅकिंग चालू आहे सध्या.
1 लिटरचं पर्सेंटेज बरोबर असतं. ॲटोमॅटिक मशीन आहे, ह्यालासुद्धा काही हात लावण्याची गरज नाही आहे. तेल पूर्ण पॅक होतं, बॉटल सील होते. हे आता तिळतेल भरतायत. हे घाण्यावरचं सूर्यफूल आहे कोल्ड प्रेस. ह्याच्यामध्ये 1 लिटर, 5 लिटर आणि 15 लिटर असे 3 व्हरायटीमध्ये तेल मिळतं. ह्याची 1 लिटरची कॉस्ट आज 199 रुपये पर लिटर आहे. 5 लिटरची कॉस्ट 1020 रुपये आणि 15 लिटर आहे 2820 रुपये. रेग्युलर फ्लक्च्युएशन होत राहतं, तेलाचे रेट कमी जास्त होत राहतात. हे शेंगदाणा तेल आहे घाण्यावरचं. हे पण 1 लिटर आहे, 5 लिटर आहे, 1 लिटर बॉटल अवेलेबल आहे याची आणि 15 लिटरचा टीन अवेलेबल आहे. 1, 5, 15 1 लिटरचे पाऊच आज 196 रुपीज आहे. 5 लिटर 1000 रुपये आणि 15 लिटर 2790 रुपये. त्यानंतर हे करडई तेल आहे. करडई तेल आहे 1 लिटर, 5 लिटर आणि 15 लिटर तिन्हीमध्ये अवेलेबल आहे. करडईचे भाव 230 रुपये पर लिटर. 5 लिटर 1080 आणि 15 लिटर डबा 2990 रुपये. त्याच्यानंतर तिळाचं तेल आहे. तिळाचं तेल बेसिक बऱ्याचपैकी दिव्यासाठी एक वापरलं जातं, त्यासाठी एक निरंजन म्हणून ब्रँड आहे आपला. तो 190 रुपये पर लिटर आहे. त्याच्यात 5 लिटरचा कॅन येतो, तो 1100 रुपयाला 5 लिटरचा कॅन आहे आणि 15 लिटर डब्बा येतो. हे 200 ml आणि 500 ml ह्या व्हरायटीमध्ये हे आहे. 200 mlचं जवळ तेलाचे 190 रुपये. बाकी मग खोबरेल तेल आहे. घाण्यावरचं खोबरेल तेल जे केसांसाठी वापरलं जातं ते 200 ml, 200 ml, अर्धा लिटर आणि 1 लिटर ह्या व्हरायटीमध्ये. बोला. हे आल्मंड ऑइल आहे. हे 40 ml आणि 100 ml ह्या 2 व्हरायटीमध्ये अवेलेबल आहे. 40 mlची कॉस्ट आहे 140 रुपये आणि 100 mlची कॉस्ट आहे 260 रुपये. हे चेहऱ्याला लावण्यासाठी वापरतात. आपली गोविंद ऑइल इंडस्ट्रीज ही फॅक्टरी नरेला आहे आणि कॉन्टॅक्ट करण्यासाठी गोविंद ऑइल इंडस्ट्रीज वारजे पुणे. त्याच्यानंतर त्याचा नंबर आहे 9850829995. बाहेर पण पाठवू शकतो. बाहेरसुद्धा पाठवू शकतो. बाहेर आपले 5 आउटलेट आहेत पुण्यामध्ये. एक कोंडव्याला आहे, एक धायरीला आहे, एक वारजेला आहे, एक कोथरूडला आहे आणि एक सांगवीला आहे. कोणालाही फ्रँचायझीसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही वारजेला भेटू शकता.